शिरसगाव कसबा येथील आठवडी बाजार चौकामध्ये किरकोळ स्वरूपाच्या भांडणामुळे दोन गटांमध्ये अल्प काळाकरता तणाव निर्माण झाला होता। परंतु घटनास्थळावरून 100 मीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्याला माहिती मिळताच ठाणेदार कांबळे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठलं व दोन्ही गटातील आरोपींना अटक केली। यामुळे किरकोळ स्वरूपाचं भांडण जातीय भांडण न होता वातावरण शांत झाल्यामुळे येथील गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला व समाधान व्यक्त केलं। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 9च्या दरम्यान आठवडी बाजारातील मंगेश मोहोड यांच्या हॉटेलसमोर नवल सुरेश बदुकले व गोलू मजिद पटेल यांच्यामध्ये 200 रुपयांच्या देवाणघेवाणीवरून वाद चालू होता। त्यावेळी गोलू पटेल यांच्यासोबत असलेल्या रईस शेख याने येथीलच हॉटेलमधील ग्लास घेतला व नवल सुरेश बदुकले याला फेकून मारला व घटनास्थळावरून निघून गेले। तेव्हा तेथे हजर असलेल्या सीमा मोहम्मद सलीम यांच्यासोबत नवल सुरेश बदुकले भांडू लागला। त्यातच शुभम मनोहर अस्वार व निलेश मोतीराम दाभाडे यांनी त्याला मारहाण केली। त्याच वेळेस यासीन खा कुरेशी हे रस्त्याने जात असताना ही बाब त्यांच्या नजरेस पडली। तेव्हा त्यांनी वरील आरोपींना हटकलं असता यासीन कुरेशी यांना सुद्धा त्यांच्याकडून मारहाण करण्यात आली। ही वार्ता पोलीस ठाण्याला माहिती होताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं व आरोपींना ताब्यात घेऊन जखमींना वैद्यकीय उपचाराकरता इस्पितळात पाठवलं। यासीन खा कुरेशी यांच्या तक्रारीवरून आरोपी नवल बदुकले व शुभम मनोहर अस्वार, निलेश मोतीराम दाभाडे यांच्यावर 324, 352, 506, 323, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवल सुरेश बदुकले याच्या तक्रारीवरून आरोपी गोलू मजिद पटेल, अब्दुल रईस शेख हुसेन यांच्या विरुद्ध 324, 352, 504 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपी अटकेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे। या घटनेचं वृत्त वाऱ्यासारखं गावात पोहोचलं व काही समाजकंटकांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडलं। त्यावेळी गावातील दोन्ही समुदायातील नागरिक रस्त्यावर उतरले व काय झालं म्हणून परस्परांकडून माहिती घेऊ लागले। या वादाबद्दल गावामध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरल्यामुळे भीतीग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं। परंतु बाहेर गावावरून पोलीस कुमक शिरसगावला पोहोचली व गावातील पोलिसांनी गस्त घालून भीतीग्रस्त गावकऱ्यांना दिलासा दिला। गावातील शांतताप्रिय नागरिकांनी व पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधींनी गावात फिरून व पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष हजर राहून तणाव निवळण्यास मोलाचं सहकार्य केलं। त्यामुळे गावात घडणारी अप्रिय घटना टळली। अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दापुरे यांनी दोन्ही समुदायातील नागरिकांची व पत्रकारांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं। तर बैठकीमध्ये उपस्थित दोन्ही समुदायातील नागरिकांनी हा वाद जातीय वाद नसून आपसातील व्यवहाराचा वाद असल्यामुळे याला पोलीस विभागाने जातीय दंगल म्हणून समजू नये अशी मागणी केली आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।